नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड। ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत न्यायालयाने जारी केलेलं वॉरंट बद्दल, की नक्की वॉरंट म्हणजे असतं काय, किती प्रकारचे वॉरंट असतात व कोणत्या परिस्थितीमध्ये मेहरबान न्यायालय जे असतं ते काही व्यक्तींविरुद्ध, आरोपींविरुद्ध वॉरंट जारी करतं। ओके, ह्या गोष्टींबद्दल आज आपण समजून घेणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं अगोदर आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की न्यायालय वॉरंट जारी का करतं काही व्यक्तींविरुद्ध, आरोपींविरुद्ध। जेव्हा कधी आरोपी कोर्टामध्ये येत नाही तारखेला, आरोपींची तारीख असते कोर्टामध्ये, केस चालू असते, पण आरोपी जो असतो कोर्टामध्ये येत नसेल, तर तशा परिस्थितीमध्ये मेहरबान न्यायालय जे असतं ते आरोपींविरुद्ध वॉरंट इश्यू करतं। ओके, मग आता वॉरंटमध्ये दोन प्रकार आहेत, एक म्हणजे बेलेबल वॉरंट, दुसरं म्हणजे नॉन बेलेबल वॉरंट। समजा न्यायालयाने वॉरंट जारी केले एखाद्या आरोपी विरुद्ध, तर त्या वॉरंटची बजावणी कशी होते। समजा जर न्यायालयाने बेलेबल वॉरंट इश्यू केलं, तर त्या बेलेबल वॉरंटची बजावणी पोलीस अधिकारी जे असतात संबंधित, ते पोलीस अधिकारी त्या बेलेबल वॉरंटची बजावणी करतात। मग कशा प्रकारे, ते जे वॉरंट असतं त्याच्यामध्ये कोर्टाचं नाव, सील, साईन वगैरे असते, आरोपीचंही नाव असते त्याच्यामध्ये। मग पोलीस अधिकारी त्या आरोपी जवळ जातात, त्याला म्हणतात की हे बघ, तुझ्या विरुद्ध वॉरंट निघालेले बेलेबल वॉरंट। जर आरोपीने तिथेच पोलिसांना जामीन दिला आणि तो म्हणाला की नेक्स्ट डेटला तो कोर्टामध्ये हजर राहील, तर पोलीस अधिकारी तिकडनंच त्याच्यापासून जामीन वगैरे घेऊन त्याला तिथे सोडून देतात। ओके, मग ते जामीनचे पेपर पोलीस अधिकारी कोर्टामध्ये दाखल करतात। मग जेव्हा कधी नेक्स्ट डेट असेल कोर्टामध्ये त्या आरोपीची, तर तेव्हा कोर्टामध्ये त्याला हजर राहणं गरजेचं आहे। ओके, तर हे बेलेबल वॉरंट होतं। बेलेबल वॉरंटमध्ये पोलीस अधिकारी आरोपीला अटक नाही करू शकत, त्याच्यापासून जामीन घेऊन ते कोर्टामध्ये सबमिट करतात ते डॉक्युमेंट्स। ओके, जर त्याने जामीन वगैरे जर देत नसेल तर मग ते प्रॉब्लेम होईल त्याच्यासाठी। दुसरं म्हणजे नॉन बेलेबल वॉरंट। जे नॉन बेलेबल वॉरंट असतं याची देखील बजावणी पोलीस अधिकारीच करतात। ओके, मग नॉन बेलेबल वॉरंट मध्ये कोर्टाचं नाव, कोर्टाचा सील, साईन वगैरे, आरोपीचं नाव असतं। मग जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांना नॉन बेलेबल वॉरंट मिळतं कोर्टापासून, तर पोलीस अधिकारी ज्या आरोपीचं नाव आहे वॉरंट मध्ये त्याला अटक करतात आणि मेहरबान न्यायालयासमोर हजर करतात। ओके, ही बेलेबल वॉरंटच्या बजावणी संदर्भामध्ये अशी प्रोसेस आहे। पण समजा एखाद्या आरोपी विरुद्ध बेलेबल वॉरंट निघलंय किंवा नॉन बेलेबल वॉरंट निघलंय, पण पोलीस अधिकारी अजूनपर्यंत त्याच्याजवळ आलेले नाहीयेत वॉरंट घेऊन, पण पोलीस अधिकारी येण्यापूर्वीच त्या आरोपीला माहिती पडलं की त्याच्या विरुद्ध न्यायालयामधून वॉरंट निघले, तर तो आरोपी तशा परिस्थितीमध्ये वॉरंटची बजावणी होण्यापूर्वीच, तारीख येण्यापूर्वीच तो आरोपी मेहरबान न्यायालयासमोर हजर होऊन कोर्टामधून जे त्याच्या विरुद्ध वॉरंट काढलेले आहे कोर्टाने, ते वॉरंट कॅन्सल करू शकतो कोर्टामध्ये हजर राहून। तर आता नक्की वॉरंट कॅन्सल होतच का? बघा, जे बेलेबल वॉरंट आहे ते मेहरबान न्यायालय कॅन्सल करतं। जे नॉन बेलेबल वॉरंट आहे, नॉन बेलेबल जे वॉरंट असतं ना ते सिरियस असतं, तर त्याच्यामध्ये ते कोर्ट बघेल की ह्या आरोपीचं नॉन बेलेबल वॉरंट जे आहे ते कॅन्सल करायचंय किंवा नाही। ओके, वॉरंट कॅन्सल करायचंय किंवा नाही नॉन बेलेबल वॉरंटच्या संदर्भामध्ये। जर तुम्ही मेहरबान न्यायालयाला कळवल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित, तुम्ही का कोर्टामध्ये येऊ शकले नव्हते, जे काही कारण असतील तुमचे कारण जर कोर्टाला वाटले व्यवस्थित, तर कोर्ट ते नॉन बेलेबल वॉरंट कॅन्सल करेल। मग आता नॉन बेलेबल वॉरंट कॅन्सल करताना कोर्ट काय करतं, न्यायालय जे असतं वॉरंट कॅन्सल करताना दंड देखील ठोठवू शकतं आरोपी विरुद्ध। मग दंड किती असतो हा कॅन्सलेशन ऑफ वॉरंटचा? आता जसं नॉर्मली आता माझ्या काही बऱ्याच केसेसमध्ये वॉरंट कॅन्सल केलेले 500 रुपये असेल, 200 रुपये असेल, 1000 रुपये असेल, 5000 असेल, 10,000 असेल, किंवा जी काही रक्कम 1000, 500, 2, 4, 5, 6, 8, 10,000 जे काही रक्कम असेल, मेहरबान न्यायालयाला योग्य वाटत असेल, तो योग्य त्या रकमेचा दंड न्यायालय ठोठवतो आरोपीवर वॉरंट कॅन्सल करण्याच्या संदर्भामध्ये। ओके, ह्या प्रोसेसमध्ये अजून काही मायनर गोष्टी आहेत या वॉरंटच्या संदर्भामध्ये, तर मला ते ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करता येणार नाही। तरी जर तुमचे काही प्रश्न असतील वॉरंटच्या संदर्भामध्ये, तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि माझ्या
ह्या लॉ मास्टर आकाश बोईनवाड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी. धन्यवाद.